जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी. बुद्धगया महाबोधी विहार कायदा 1949 रद्द करण्यासाठी व महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी अकलूज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भिक्खू बी सारीपुत यांनी मार्गदर्शन केले, तर समस्त बौद्ध समाज अकलूज यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजनही करण्यात आले. दिनांक 12 फेब्रुवारीपासून महाबोधी विहार येथे भिक्खू संघामार्फत जो बिहार सरकारने BTR जो कायदा 1949चा केलेला आहे, त्यात जे ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, त्यामुळे भिक्खू संघाने महाबोधी विहारावर ब्राह्मण मुक्ती आंदोलन चालू केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने हा जो 1949चा जो कायदा आहे, त्यात या बिहार सरकारने 4 ब्राह्मण आणि 4 बौद्ध भिक्खू अशी ती कमिटी आहे. आणि त्याच्यात पदसिद्ध अध्यक्ष गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असतो तोही ब्राह्मण असतो. आणि अशा दृष्टीने ब्राह्मणांचं तिथे वर्चस्व आहे. आणि आता अलीकडेच त्यांनी विहाराच्या शेजारी सुरुवातीलाच जी काही पुरातन म्हणजे वास्तू होती, त्याच्यात थोडंसं डागडुजी करून पांडवांचं आधिपत्य दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि हे व्हायरल झाल्यामुळं बौद्ध भिक्खूने या बोधिविहाराचा अस्तित्वाला जो काही बाधा येत आहे आणि हे ब्राह्मण लोक त्याला म्हणजे मिसगाईड करत आहेत, म्हणून हे अगदी जगपातळीवर हे सुरू झालेलं आहे. पण त्यात आणखी पुन्हा 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ते जे तिथे भिक्खू उपोषणाला बसले होते, त्यांना पोलिसांनी दमदाटी करून म्हणजे रात्रीच उचललेलं आहे. त्यातले 5 भिक्खू दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, पण 8 भिक्खूंचा अजूनही तपास नाही. आणि त्या दृष्टीने त्यामुळं अगदी हे जागतिक पातळीवर जसं आपण बघतो आहोत की मस्जिद मौलवी किंवा काजीच्या ताब्यात आहे, मंदिर पुजाऱ्याच्या ताब्यात आहे, चर्च पाद्रीच्या ताब्यात आहे, त्याबरोबरच गुरुद्वारा शिखांच्या गुरुच्या म्हणजे त्यांच्या ताब्यात आहे. तसं जगामधलं हे एकमेव जागतिक कीर्तीचं ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, आणि त्या ठिकाणी यांनी त्याचं विद्रुपीकरण चालू केलेलं आहे. आणि हे थांबावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात यावं म्हणून बौद्ध भिक्खूमार्फत गेल्या 12 फेब्रुवारीपासून हे आंदोलन चालू आहे. आणि तेथील भिक्खूवर जे त्यांनी प्रयत्न केले दमदाटी करायचं, त्यामुळं त्याबरोबरच आम्ही बघतो आहे की आझाद मैदानवर सुद्धा पोलिसांनी भिक्खूंना धक्काबुक्की केलेली आहे. आणि म्हणून हे अगदी जगभरात
या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि हे महाबोधी विहार फक्त बौद्धांच्या ताब्यात द्यावं, भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं यासाठी हे त्यांना समर्थन म्हणून माळशिरस तालुक्यातर्फे अकलूज इथे प्रांताधिकाऱ्याच्या ऑफिससमोर हे 1 दिवसाचं धरणं चालू आहे. त्यानंतर पुन्हा यात म्हणजे मोठं स्वरूप येणार आहे. तर या गोष्टीचा त्यांनी लवकरच म्हणजे निकाल लावण्याचा प्रयत्न नाही केला. या त्यांच्यामार्फत हे सरकार विधान ठरवायचं आहे. त्यावरनं निवेदन दिल्याप्रती राष्ट्रपती, प्रधान आणि गृहमंत्री यांना सुद्धा त्या पोच करायचे आहेत. हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे, रॅली निघणार आहे आणि त्या दृष्टीने शासनाने लवकरच जागं व्हावं आणि हे महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं यासाठीच या धरण्याचं आयोजन आहे. चरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बुद्धवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे वितरण यशस्वीपणे पार पडले व अवघ्या महाराष्ट्रातून या बुद्ध प्रतिमांना उदंड असा प्रतिसाद मिळाला. 4.5 फूट उंचीच्या या सर्व बुद्ध मूर्ती अवघ्या 5-6 दिवसात वितरित करण्यात आल्या व बौद्ध बांधवांनी या मूर्ती वितरण कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. आता मूर्त्या संपलेल्या आहेत. पुढल्या खेपेला जेव्हा थायलंडमधून नव्याने मूर्त्या भारतात येतील तेव्हा आपणास त्याची इत्थंभूत माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उके आणि प्रेमकुमार उके यांनी लॉर्ड बुद्धा TV सोबत व्यक्त केले. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. शरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बुद्धवन यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बुद्धांच्या मूर्ती वितरणाचा एक मोठा प्रकल्प आम्ही नुकताच इथे राबविला. या प्रकल्पाअंतर्गत थायलंडमधून ज्या 34 बुद्धमूर्ती भारतात आणि विशेषतः नागपुरात आलेल्या होत्या त्या सर्वांचे वितरण अगदी शांततेत आणि काटेकोरपणे, पद्धतशीरपणे पूर्ण झालेले आहे. आता एकही मूर्ती आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. या बुद्धमूर्ती वितरण सोहळ्याला बौद्ध जनतेने, आंबेडकरी जनतेने जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे माझ्या वतीने, मिलिंदच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आणि अशाच प्रकारे पुढेसुद्धा भविष्यात जर कधी अशा बुद्धमूर्ती पुन्हा आल्या नागपुरात तर आम्ही त्याची पूर्वसूचना आपणास देऊ. मूर्त्या 34 होत्या आणि मागणी त्याच्या कितीतरी पट जास्त होती. जवळपास 300-400 आपल्या उपासकांनी, बौद्ध बांधवांनी आम्हाला मूर्तीसाठी मागणी केली. आम्ही त्याचा पुरवठा करू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढल्या खेपेला मात्र आम्ही ही मागणी पूर्ण करण्याचा आमच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करू. तर आता एवढंच सांगावंसं वाटतं की मूर्त्यांचं वाटप बंद झालेलं आहे, कारण मूर्त्याच उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणीही मूर्त्यांच्या संदर्भात आता मागणी करू नये. मी आधीच सांगितलं की आम्ही दिलगीर आहोत, आम्ही मागणीनुसार पुरवठा करू शकलो नाही. एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्ही जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार मानतो. या मूर्ती निःशुल्कच होत्या, कारण त्या दानात मिळालेल्या आहेत. परंतु भारतात आल्यानंतर त्याचा जो काही शिपिंग चार्ज असतो, म्हणजे परिवहनाचा, जहाजावरनं वाहतूक करण्याचा आणि जे काही कस्टम ड्युटी असते ज्याला आपण जकात कर म्हणतो, तर त्याच्यापोटी आम्ही काही पैसे घेतलेले आहेत. पण ते तरी निःशुल्कच होतं, ती काही फी नाही किंवा ती त्याची किंमत नाही आहे. तर तो आलेला खर्च आहे तो आम्ही आपणाकडूनच तो वसूल केलेला आहे, घेतलेला आहे. यापुढेही आम्ही असे प्रकल्प राबवत राहू आणि यापुढेही तुमचं असंच सहकार्य मिळत राहील अशी मी अपेक्षा करतो. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु नंतर 100% अनुदानावर झालेल्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही ताबडतोब करावी. राज्यातील निकष पात्र विना अनुदानित शाळा
वर्ग आणि तुकड्यांना प्रलंबित अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान देऊन शिक्षकांची वेठ बिगारी संपवावी आदी विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचा जुनी पेन्शन योजना एकच मिशन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मराठवाडाभर 6 मार्च रोजी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षकांचं धरणे आंदोलन चालू आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ सातत्यानं पुढाकार घेतो, त्यात संघर्षरत असतो. ही एक अराजकीय संघटना आहे आणि शिक्षकांच्या म्हणजे आत्तापर्यंत जे शिक्षकांच्या आयुष्यामधले जे प्रश्न सुटलेले आहेत या संघटनेच्या 3 आमदारांच्या माध्यमातूनच शिक्षकांना अनेक त्रासातून शिक्षकांची मुक्तता झालेली आहे. तोच संघर्षाचा बाणा घेऊन मराठवाडा शिक्षक संघानं आता जी प्रलंबित प्रश्न आहे, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचा निपटारा सरकारने तात्काळ करावा यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जुनी पेन्शन योजना ही जी आहे ही सगळ्या शिक्षकांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू होणं गरजेचं आहे. अंशदायी पेन्शन योजना ही अन्यायकारक आहे. म्हणून आमची या माध्यमातून, या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की जुनी पेन्शन योजना तात्काळ सरकारने लागू केली पाहिजे. सर्व निकषपात्र शाळा ज्या आहेत त्यांच्या अनुदानाचे जे टप्पे आहेत 20, 40, 60, 80, तर अशा निकषपात्र शाळांना तात्काळ ते अनुदानाचे टप्पे 100% जे आहे ते लवकरात लवकर त्यांनी निर्गमित केलं पाहिजे. आपण पाहतोय की शिक्षकांना शैक्षणिक कामं त्यांची आहेतच, परंतु तिथं त्यांचं आवडीचं काम आहे, परंतु शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं देऊन त्यांना त्याच्यामध्ये व्यस्त ठेवल्या चाललं आहे. BLO सारखे कामं देऊन शिक्षकांची पिळवणूक केल्या चालली आहे. मराठवाडा शिक्षक संघाची ही आग्रही मागणी आहे की अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करा. म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले की शिक्षकांना शिकू द्या, परंतु कोण जाणे की शासन शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामामध्ये अडकवत आहे. या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की आपण अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता केली पाहिजे. 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक भरण्याचं 20पेक्षा कमी संख्या असलेले विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे. आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये कमी संख्या असेल तरीही अशा शाळांना पटसंख्येच्या कारणावरून त्या बंद करण्यात येऊ नये. 10पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा ज्या आहेत तिथं सरकार स्वयंसेवकांची निवड करत आहे. स्वयंसेवक नाही, शिक्षकाला शिक्षक म्हणून माना सन्मानाचं जे जीवन आहे ते त्याला मिळालं पाहिजे. ही मराठवाडा शिक्षक संघाची आग्रही मागणी आहे. आज आम्ही मराठवाडाभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं हे धरणे आंदोलन चालू आहे आणि आजच्या या आंदोलनामध्ये केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आमचे आदरणीय राजकुमार कदम सर आलेले आहेत, आमचे आदरणीय विक्रम कदम सर आलेले आहेत, आमच्या दुर्गा देशमुख मॅडम आहेत, संतोषजी साखरे आहेत, जिल्ह्याचे सचिव आमचे निशांत ठाके आहेत, DK देवकते सर आहेत. परभणी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधला आमचा जो शिक्षक वृंद आहे ते या मागण्यांसाठी आलेलं आहे. आज परीक्षा चालू आहेत. शिक्षकांना परीक्षा पेपर तपासण्याची कामं वगैरे असताना यातही आपल्या न्याय हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिक्षक आलेले आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या काळामध्ये तीव्र संविधानिक आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल. एवढंच सांगतो, थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला आहे. तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील 13D थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन मंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर विनय कोरे उपस्थित होते. इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले. आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आहे. एक वीट जरी लावायची असेल, एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याचं प्रमाणित चित्र लागतं की 1600 साली तो कसा होता. अशा प्रकारचं 1600 सालचं दाखवणारं प्रमाणित चित्र लागतं. विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले, जमा केले, देशभरातनं ते आणले
त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा. आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल, जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल. मला विश्वास आहे की या ठिकाणी डॉक्टर विनय कोरे यांच्यासारखा व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे पन्हाळगडाचं काम हे आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि अतिशय शिवकालीन अशा प्रकारचा इतिहास सांगणारा हा किल्ला पुन्हा एकदा उभा राहील. आणि मी तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आश्वस्त करतो, याकरता जे करावं लागेल, जेवढा निधी लागेल तो कधीच कमी पडू दिला जाणार नाही. या इतिहासाशी जुळण्याची संधी मिळणं हा देखील आमच्या जीवनातला एक अत्युच्च क्षण आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरण, या संदर्भात अंजली दमानिया यांनी पाठपुरावा घेऊन या प्रकरणाला बऱ्यापैकी वाचा फोडण्याचे काम केले. परंतु परभणी येथील सोमनाथ साळुंखे हत्या प्रकरणी स्वारगेट येथील झालेली अत्याचाराची घटना, त्याचप्रमाणे भोर येथील जातीय द्वेषातून युवकाची हत्या, अशा अनेक महाराष्ट्रातील अन्याय अत्याचाराच्या प्रकरणाला देखील आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राची जनता असे समजेल की अंजली दमानिया या सुपारी घेऊन काम करतात का, असा प्रश्न उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजकुमार यांनी केले. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सर्व छडा लावून त्यांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी ज्या अंजली दमानिया आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जी काय दडपशाही होत आहे, ह्या दडपशाहीच्या संदर्भात देखील त्यांनी आवाज उठवला गेला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीची दडपशाही चालू आहे. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर परभणी येथील सोमनाथ साळुंखे यांचं प्रकरण, त्यांच्यावरती देखील पोलिसांनी अमानुष पद्धतीनं अत्याचार केला, अमानुष पद्धतीने त्यांच्यावरती मारहाण केली, संपूर्ण अंगावरती लाट्या काट्यांनी मारून त्यांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर ते सोमनाथ साळुंखेला देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटक्या विमुक्त जातीतील 2 6 ते 7 वर्षाच्या मुली, त्यांच्यावरती अमानुष एक पाशवी अत्याचार बलात्कार करण्यात आला आणि त्यांना त्या लहान लहान चिमुकल्या बाळांना मारून टाकण्यात आलं. अंजली दमानिया देखील एक स्त्री आहेत, त्यांना देखील या भावना समजत असतील तर त्यांनी या प्रकरणात देखील दखल घेऊन त्या चिमुकल्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं, भोर या ठिकाणी विक्रम गायकवाड या तरुणावरती जवळजवळ 25 ते 26 धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. हा देखील त्याच्यावरती देखील अत्यंत क्रूरपणे त्या विक्रम गायकवाड त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचं जे काही शव आहे ते टाकून देण्यात आलं, त्यांना त्या दरीमध्ये फेकून देण्यात आलं. अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांची देखील हत्या करण्यात आली. याचा देखील कुठेतरी छाडा लागला पाहिजे, याचं देखील यांना देखील कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे आता परवाचीच गोष्ट जर पाहिली गेली की स्वारगेटमध्ये दत्ता गाडे या नराधमाने एका स्त्रीवरती त्या शिवशाही बसमध्ये, स्वारगेटच्या बस स्टॉपवरतीच बसमध्ये नेऊन अत्याचार केला. तर ही जी काय महाराष्ट्रामध्ये होणारी प्रकरणं आहेत, यावरती अंजली दमानिया यांनी आवाज उठवला पाहिजे, यांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये जर भोरचे विक्रम गायकवाड यांची जर बघितलं प्रकरण, तर यांचे देखील त्या ठिकाणी दबावशाही, दडपशाही आणि एक जातीवाद याच्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली गेली होती. तसंच सोमनाथ साळुंखेचं देखील तसंच प्रकरण आहे.
तर ज्याप्रमाणे अंजली दमनिया यांनी संतोष देशमुख यांच्यावरती अत्याचार झाला, आम्ही देखील संतोष देशमुख यांच्या पाठीशी आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला भेटून त्यांचं देखील सांत्वन केलं होतं. त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता. संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अकोला या ठिकाणी भेटायला गेले होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलेलं होतं. ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये अंजली दमनिया यांनी लक्ष घातलेलं आहे, त्याचप्रमाणे या बाकीच्या प्रकरणांमध्ये यांनी लक्ष घालून यांच्यावरती देखील जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा हा संपूर्ण महाराष्ट्र अंजली दमनिया या सुपारी घेऊन काम करतात का असा संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडतो. तर माझी एक विनंती आहे अंजली दमनिया यांना की आपण ह्या बाकीच्या महाराष्ट्रातील प्रकरणांवरती देखील जातीनं लक्ष घालावं आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हेक्टर मागे एक नोकरी, प्रति एकर 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त MIDC कंपनी असा एक लेखी संयुक्त करार करण्यात यावा. या प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांवर कोणताही मोठा ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांचा घोर अपेक्षाभंग झालाय. सदर बैठकीत कंपनीच्या वतीने बोर्ड ऑफ डायरेक्टर लेव्हलवर विचारणा करून सानुग्रह अनुदान देण्याबाबत कळविले जाईल असे सांगण्यात आले. मात्र अपेक्षित निर्णयाअभावी बैठकीचे सूप वाजल्याने निप्पॉन प्रकल्पग्रस्तात नैराश्य उमटले व भविष्यात आपल्या न्याय हक्कासाठी अधिक तीव्र लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा संकल्प निप्पॉन प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी लढा देत आहोत आम्ही. तो ग्रुप तोडण्याचं काम हे प्रशासन करत आहे. आमच्या खूप मोठ्या मागण्या नाही. आमची मागणी ही आहे की जे 33 वर्षापासून आमचं नुकसान झालं, ज्यावेळेस जमिनी घेतल्या आणि त्या ठिकाणी कंपनी नाही आली, आम्हाला नोकऱ्या नाही भेटल्या, आम्ही बेरोजगार झालो, म्हणून आम्ही आमच्या शेत्या व्हायला लागलो. पुन्हा ते बेरोजगार होण्याची पाडी आमच्यावर आली आणि आज पाहतात आम्ही जेव्हा मागणी करत आहोत तर खूप मोठी मागणी नाही आहे. एक सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये एकरप्रमाणे आणि 2.5 एकरवर एक नोकरी, या गोष्टीकडे लक्ष न देता ते वारंवार CSR फंडाचा उल्लेख करत जातात. CSR फंड कंपनी आल्यानंतर येणारच आहे. पण आमची जे मूळ मागणी आहे ती म्हणजे सानुग्रह अनुदान आणि नोकरी. नोकरीमध्ये आम्ही भद्रावतीचे जे बेरोजगार आहे त्यांच्यासाठी नोकरी मागत आहोत. प्रकल्पग्रस्तासोबत पुष्कळ जागा आहे असं जेव्हा कंपनी सांगते तर मग प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घ्या आणि ज्या उर्वरित जागा आहे त्या भद्रावतीतील बेरोजगार युवकांना द्या, ही एक आमची मागणी आहे. परंतु कंपनीची मानसिकता बाहेरचेच लोक भरण्याची आहे. आम्ही हे सगळं करत असताना जे यमटामध्ये होत आहे, जे प्रकल्पग्रस्त होते त्यांना
8 न 10 हजारावर ठेवला आणि बाहेरचे लोक आणून 25-30 हजार 40 हजाराच्या पगारावर ठेवला आहे, ते या ठिकाणी पुन्हा व्हाव नाही. आमचा तरुण हा वाईट मार्गाला जाऊ नये हे सगळे आमचे उद्देश आहे. आणि जोपर्यंत हे मागणी पूर्ण होणार नाही आमची, तोपर्यंत आम्ही लोकशाही पद्धतीने लढा देत राहणार आहोत. कंपनीने कोणतंही म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर दिलेले नाही आहे. त्याच्यामध्ये कंपनीनं सांगितलं का आम्ही नोकरी देतो, पण कशा नोकऱ्या देतो, का देतो हे काही उलगडा काही केलेला नाही. त्याच्यानंतर सानुग्रह अनुदान आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणतंही बोललेलं नाही आहे. सानुग्रह बोलत नाही, नोकरीचं बरोबर उत्तर देत नाही, नुसत्या टबडाटबडीचे उत्तरं देऊन हे टाईमपास आहे. आणि त्याच्यासाठी शासनाने इथे दखल घेतली पाहिजे. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक तालुका किसान आघाडीचा अध्यक्ष आहे आणि मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना कितीतरी पत्र लिहिले, परंतु शासन दरबारी हे काहीच होऊन राहिलेलं नाही आहे. आणि कुठं पाणी मुरते, कुठं का होते, काही समजून नाही राहिलेलं आहे. तरी माझी एक शासनाला एक विनंती आहे का ह्या शेतकऱ्याचा लढा जो चालू राहणार आहे आणि याच्यावर शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा. समजा जर तोडगा नाही निघाला आणि त्याच्यामध्ये समजा उद्रेक झाला तर याच्यामध्ये उद्रेक होऊन काही होऊ शकते. कंपनी आणि प्रशासन ही पोलिसांचा धाक घेऊन, पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन तिथे काम सुरू करत आहे, ज्याच्यात शेतकऱ्यांचा कुठलाही सहमती दिसत नाही आहे. पण प्रशासन हे जोर जबरदस्तीने तिथे आपले काम सुरू करणार आहे हे आमच्या काल लक्षात आलेले आहे. पण आमची अशी विनंती आहे की जोपर्यंत शेतकऱ्याच्या पूर्ण मागण्या, रितसर मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीने तिथे कुठलंही काम करू नये किंवा प्रशासनाने तिथे कुठली शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती करू नये. कारण याबाबतची माननीय पालकमंत्र्यासोबत जी चर्चा झाली होती त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले होते का जोपर्यंत शेतकऱ्याच्या समस्यावर कुठलाही तोडगा निघणार नाही तोपर्यंत कंपनी तिथे कुठेही काम करणार नाही. पण वास्तविक परिस्थिती पाहता कंपनी ही पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन ही जोर जबरदस्तीने कास्तकाराच्या तिथे जमिनीवर काम करत आहे. हा एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे. त्याबद्दल प्रशासना आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्याचा विरोध करावा अशी आमची इच्छा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, 8वा वेतन आयोग लागू करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा या व इतर अन्य एकूण 18 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने काल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तासाचे धरणे आंदोलन व सत्याग्रह करण्यात आलाय. धरणे आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. मी किशन केशवराव जामकर, मध्यवर्ती सेवानिवृत्त कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार आज राज्यभर 2 तासाचा सत्याग्रह आणि धरणे आंदोलन केले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या 18 मागण्या आहेत. विशेषतः कंत्राटीकरण रद्द करा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत पहिल्याप्रमाणे लागू करा आणि लवकर भरती ह्या आजकाल शासकीय खात्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळं जे काही बाकीच्या चतुर्श्रेणीच्या कर्मचारी असतील, तृतीयश्रेणी कर्मचारी असतील ह्याची भरती अल्पशा प्रमाणात होत आहे. राज्यामध्ये देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. ह्याच्यासाठी आपल्या राज्यात सर्व खात्यामध्ये अनुशेष भरून काढण्यासाठी कर्मचाऱ्याची जास्तीत जास्त भरती करून कंत्राटी आणि खाजगीकरण रद्द करावं ह्या प्रमुख मागण्या आहेत. बाकी इतर मागण्याचंही निवेदन माननीय जिल्हाधिकारीमार्फत आज महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्याला पाठविलेलं आहे. आपण या ठिकाणी माझी मुलाखत घेतलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. जय हिंद. नमस्कार, मी पंचशीला शेळके, जलसंपदा विभागामध्ये लिपिक नांदेड येथे कार्यरत आहे.
आज आम्ही इथे 2 तासाचे धरणे आंदोलन इथे केलेले आहे. तर याच्यासाठी होते की 1982ची जुनी पेन्शन योजना जी आहे ती जशाच तशी सर्व कर्मचाऱ्यांना लागू केली पाहिजे. आणि कंत्राटीकरण जे केलेलं आहे तुम्ही नोकर भरतीमध्ये ते बंद केलं पाहिजे. आणि जे काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर आहेत त्यांना सेवेमध्ये कायम करा. आणि केंद्राला जसं तुम्ही 8व्या वेतन आयोगासाठी समिती गठीत केलेली आहे त्याच धर्तीवर राज्य शासनातही तुम्ही 8व्या वेतन आयोगाची समिती गठीत करून लवकरात लवकर 8वा वेतन आयोग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात यावा. यासाठी अशा अनेक आणखी मागण्या होत्या आमच्या इथे. त्यासाठी आज 2 तासाचे धरणे आंदोलन येथे करण्यात आलेले आहे. बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करा. मागासवर्गीयांसाठी जागांचा अनुशेष भरावा. UPSC स्पर्धा परीक्षेसाठी बौद्धांना केंद्राच्या जातीच्या दाखल्याची जाचक अटी रद्द करा. अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात आंबेडकरी बौद्ध समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले आणि मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा. आमच्या मागण्या आमच्या मागण्या नामदेव साहेबांना कोण वगैरे म्हणणार सरकारचा रद्द करा, रद्द करा, सेन्सॉर बोर्ड रद्द करा, रद्द करा, रद्द करा, सेन्सॉर बोर्ड रद्द करा. छत्रपती शिवाजी महाराज की बुद्धांचे जे श्रद्धास्थान आहे बुद्ध विहार, महाबुद्ध विहार, त्याची सुटका होऊन ते बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे. बौद्धांचे हे अतिशय धार्मिक स्थळ आहेत आणि धार्मिक भावना आमच्या दुखावलेल्या आहेत. तर बौद्ध गयामधील हे बुद्ध विहार आहे, महाविहार आहे, हे त्वरित मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं. त्यासाठी देशातून अनेक बुद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आंदोलन करीत आहेत. त्या सर्वांना आमचा पाठिंबा आहे आणि लवकरच शासनाने यामध्ये लक्ष घालून बुद्धगया हे अतिक्रमण हटवावं बुद्धगयेतून आणि कर्मठांच्या ताब्यातून ते काढून घेऊन बुद्धिस्टांच्या ताब्यात बुद्धगया बुद्ध विहार द्यावं ही नम्र विनंती आहे. सामाजिक लढा दिला, दुसरा राजकीय लढा दिला. आतापर्यंत आंबेडकर अनुयायी हे सामाजिक लढ्यावर लढत होते, राजकीय लढ्यावर लढत होते. पण आजच्या आंदोलनाला एक वेगळं महत्त्व आहे. आजचे जे आंदोलन आहे या आंदोलनाला एक वेगळी ओळख आहे. आज जे आम्ही आलेलो आहे ते केवळ आंबेडकरवादी म्हणून नाही, तर आज आम्ही बौद्ध म्हणून आज आम्ही या आंदोलनात उतरलेलो आहोत. आणि बौद्ध गया हा जो प्रश्न आहे, जो आमचे जे खऱ्या अर्थानं जे आमचे उगमस्थान आहे, बौद्धांचं एक प्रकारचे सेंट्रलायझेशन असं ज्या ठिकाणी होऊ शकतं असं जे बौद्ध गया आहे, हे बौद्ध गया हे आम्हाला मिळवण्यासाठी आणि बौद्ध गयाचं जे राष्ट्रीय पातळीवरती जे आंदोलन सुरू आहे, ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजचं आंदोलन केवळ आंबेडकरी अनुयायांनी सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर नसून हे आमच्या सांस्कृतिक लढ्यावर आधारित आहे आणि हे बौद्धांचं आंदोलन आहे. आणि इथून पुढं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात हे तीव्र करण्यात येईल, ही आमच्या आंदोलनाची सुरुवात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहोत. या देशाला लोकशाही ज्या महापुरुषांनी दिली त्या महापुरुषाचा अपमान करणारं शासन आणि ही व्यवस्था इथं आलेली आहे. आम्ही या मोर्चेच्या निमित्तानं सांगतो, अरे महाकवी नामदेव ढसाळ, या नामदेव ढसाळाला मागच्या सरकारनं जे पद्मश्री दिलेलं आहे, सेन्सॉर बोर्डला माहीत असलं पाहिजे. या महाकवीबद्दल तुम्ही असा प्रश्न विचारता की नामदेव ढसाळ कोण? अरे नामदेव ढसाळ हा जागतिक कीर्तीचा साहित्यिक होता, ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांचे तप्त विचार जगभर पोचवण्याचं काम नामदेव ढसाळने केलं आहे. आम्ही सरकारला इशारा देतो, हे बोर्ड बरखास्त झालं पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारालाच तुम्ही विरोध करताय. नामदेव ढसाळ कोण असं विचारून बाबासाहेब आंबेडकर फुल्यांच्या विचारालाच तुम्ही विरोध करण्याचं काम करताय. आणि म्हणून मी नामदेव ढसाळांच्या विद्रोही भाषेमध्ये सांगतो, हे जे सरकार आहे, हे जे बोर्ड आहे, या बोर्डच्या गांडू बगीच्यामध्ये नामदेव ढसाळांचा गोळबिटा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. देशावर जितका इतरांचा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचा सुद्धा आहे. आणि मग असं असताना सुद्धा आमचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची नापसंती का आहे हा प्रश्न विचारण्यासाठी, सरकारचा निषेध करण्यासाठी आणि बुद्धविहार, महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी
तसाच या देशामध्ये असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे त्याच्यामध्ये संविधानाच्या बाबतीत अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळी वक्तव्य करून लोकांच्या मनामध्ये साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी शिवाय UPSC MPSC विद्यार्थी जे का आज अभ्यास करत आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये बौद्ध म्हणून सर्टिफिकेट मिळतं आहे. मात्र त्यांनी आज अशी एक नवीन अट घातलेली आहे की केंद्र शासनाचं तुम्ही सर्टिफिकेट घ्या आणि मग फॉर्म भरा. ज्यावेळेला आपण फॉर्म भरायला गेलो, आमची मुलं गेलीत, त्यावेळेला मात्र तिथं बौद्ध अशी नोंद नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत. आणि मग हे विद्यार्थी जर वंचित राहायचं नसतील तर महाराष्ट्र सरकारनं आपल्या SC ST वर्गाला ज्या सवलती दिल्या जातात त्याच पद्धतीनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं कायदा करावा. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तिकडं सेंट्रल गव्हर्नमेंटच्याकडे शिफारस करावी ही मागणी घेऊनसुद्धा आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. तसंच या देशामध्ये महाकवी नामदेव ढसाळ यांना ओळखत कोण नाही सांगा मला, पण सेन्सॉर बोर्डानं अक्कल पाजळली आणि त्यांच्यातला एकजण म्हणाला हे कोण आहेत आणि त्यांची कविता नाकारण्याचा प्रयत्न केला. त्या सेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यासाठी आणि ते बरखास्त करा ह्या मागणीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या आणि इतर मागण्यांसाठी निपाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. बोधगया बौद्धांच्या ताब्यात द्यावे म्हणून भारतात आंदोलन सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून निवेदन देण्यात आले. बिहार हे बौद्धांच्या श्रद्धा आणि आस्था असणारे पवित्र स्थान असताना तिथे कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले जात आहे. बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार या भूमीतून जगभरात झालाय. मोठमोठी बौद्ध विद्यापीठे याच भूमीतून झाले. म्हणून बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने बोधगया बुद्ध विहारास फार मोठे महत्त्व आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने या विहाराच्या मुक्तीसाठी झालेली आहेत. 1949चा बोधगया मंदिर कायदा रद्द करून या विहाराचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. हे निवेदनद्वारे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे की बिहारमध्ये जे अतिक्रमण घडत आहे जे बौद्धगया या विहारावर, तर तिथं विश्वरत्न महामानव बोधिसत्व गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि तिथंच सगळे बौद्ध शक्ती प्राप्त झालेली आहे. तरी त्या तिथं अतिक्रमण जे होत आहे त्या अतिक्रमणाला आमच्या ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे व विविध संघटनेतर्फे व भारतीय बौद्ध महासभा या संघटनेतर्फे सुद्धा हे निवेदन देत आहे आणि आपल्या निपाणी भागातून निषेध व्यक्त करत आहे. जे काही गेल्या 18 ते 19 दिवसापासून बौद्धगया या ठिकाणी बौद्ध मंदिरच्या ठिकाणी जे बौद्धांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण जसं ज्या पद्धतीने या देशामध्ये प्रत्येक धर्माला त्यांच्या गुरूंच्या हातामध्ये त्यांचे मंदिर आहेत त्याच पद्धतीने बौद्ध धर्माचे मंदिर बौद्ध धर्माच्या गुरुकडे जावं अशा या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही निवेदन देत आहे. कारण बौद्धगयामध्ये त्या ठिकाणी बौद्धांचा जन्म झालेला आहे, त्या ठिकाणी बौद्धांचं बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. तर एवढंच नव्हतं, बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जात आहे. कारण त्या बिहारमधूनच बुद्धांच्या वेगवेगळ्या विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. अशा पद्धतीने एक महत्त्वाचं भारतातील एक महत्त्वाचं ठिकाण ते बौद्धगया आहे आणि त्या बौद्धगयामध्ये जिथं बौद्धांचं महत्त्वाचं जे स्थान आहे, पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी कर्मकांड अंधश्रद्धा हे मनवादी लोक निर्माण करायला लागतात आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. ते कुठे थांबून आपल्याला बौद्धांच्या हातामध्ये ते बौद्धगया मंदिर
दिलं पाहिजे, ह्यासाठी आमच्या भिक्खू लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी निप्पाणीच्या तहसीलदारांना आम्ही हे निवेदन देत आहे. जगात भारताला बौद्ध धर्मीय देश म्हणून ओळखतात, त्याचं पावित्र्य राखा. बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, या मुख्य मागणीकरता आज नांदेडच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ पूज्य बदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह आंबेडकरी नेते प्रफुल्लदादा सावंत, श्याम निलंगेकर, माधवदादा जमदाडे, सुरेश हाटकर, इंजिनियर भरतकुमार काळिंदे, KH वन्ने, यशवंत थोरात यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते. तसेच येत्या 9 मार्च रोजी सहयोगनगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक स्वरूपाची बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीस बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर नांदेड जिल्ह्यामध्ये महाबोधी महाविहार मुक्तीच्या निमित्ताने धरणे आंदोलनसुद्धा चालू आहेत, लाक्षणिक आंदोलनं चालू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावर मिटिंगा बैठका चालू आहेत. सहयोगनगर येथील बुद्ध विहारामध्ये दिनांक 9 तारखेला 4 वाजता एका महाबैठकीचं आयोजन आदरणीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी संघटना व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी व बौद्ध समाजाच्या वतीनं एक आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याही ठिकाणावर त्या बैठकीला हजारोच्या संख्येनं बौद्ध अनुयायांनी, उपासकांनी, उपासिकांनी उपस्थित राहावं आणि जे बौद्धगया महाविहाराचा जो विषय सध्या चालू आहे, अनेक वर्षापासून बौद्धगया महाविहार हे मुक्त करण्यात यावं याच्यासाठी आंदोलन मागील अनेक वर्षापासून चालू आहे. परंतु बौद्धांचं हक्काचं ठिकाण, बुद्धाचं ज्ञानप्राप्तीचं ठिकाण, हे श्रद्धेचं ठिकाण जगभरातल्या बौद्धांचं असलेलं असतानाही त्या ठिकाणावर काही पंडे पुजारी अनेक वर्षापासून घुसून त्या ठिकाणावर जो काही दान स्वरूपामध्ये दान येत असते, त्या दानाचा सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे सदुपयोग होत आहे की नाही याबद्दल सुद्धा शंका आहे. महाबोधी महाविहार हे बौद्धांचं श्रद्धेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणावरचा विकास होणं गरजेचं आहे. आणि 1949चा जो ॲक्ट आहे, भारतीय संविधान लागू झालं तेव्हापासून त्या ॲक्टचा काही संबंध येत नाही, परंतु तो ॲक्ट असेल तरी तो रद्द करण्यात यावा आणि ते सरळ बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात महाविहार देऊन बौद्धावर होणारा अन्याय अत्याचार केंद्र सरकारने, या देशातल्या अन्याय करणाऱ्या लोकांनी हा थांबवावा. नमो बुद्धाय, जय भीम. आज आमच्या नांदेड शहरामध्ये महात्मा फुले पुतळे या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणाहून एक नवीन दिशा ठरणार आहे. आणि आजच्या या आंदोलनाला धरणे आंदोलनाला भरपूर असा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आमचे मार्गदर्शक भंत पय्याबोधीजी यांनी या आंदोलनाला मार्गदर्शन करणार आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी आहेत. आणि 9 तारखेला एक व्यापक बैठक सहयोगनगर या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या महामोर्चाची तयारी आणि त्या ठिकाणी काय निर्णय होणार आहेत याकरिता सर्व उपासक यांना म्हणजे सर्व समाजाला विनंती करण्यात येत आहे की 9 तारखेच्या 4 वाजताच्या बैठकीला आपण सर्व नांदेडकरांनी त्या ठिकाणी येऊन येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्याकरिता सर्वांनी उपस्थित राहावे हीच विनंती करतो. या भारत देशाला जगामध्ये बुद्धाचा भारत देश म्हणून बघितलं जातं. हे सरकार, मोदीचं सरकार बुद्धाचं तत्त्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे हे कारनामे आहेत. बुद्धगयेच्या व्यवस्थापन समितीवर ब्राह्मणांना बसून वर्चस्व करणारे हे तत्त्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न केला तरी अशा मोदीच्या तत्त्वज्ञान 100 वेळेस बुद्धाच्या तत्त्वज्ञानांनी फेकून टाकलेलं आहे. ते बुद्धाचे तत्त्वज्ञान सहजासहजी संपणार नाही. आम्ही त्या तत्त्वज्ञानाचे पाईक आहोत. नाही चालू देणार तुमचं त्या ठिकाणचं प्रशासन, हा संदेश देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नांदेडवाडी बसलेले आहोत. जय भीम. आज नांदेडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याच्या परिसरामध्ये बुद्धगया येथील
जे आंदोलन चालू आहे मुक्त करण्यासाठी बुद्धगया या हिंदूच्या तावडीतून, त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज नांदेड येथे हे बौद्ध समाजाच्या वतीने इथे लाक्षणिक धरणीने आंदोलन सुरू झालेलं आहे। या देशाचे पंतप्रधान देशाबाहेर जाऊन सर्व जगामध्ये छाती ठोकून ओरडत असतात की मैं बुद्ध के भूमी से आया हूँ, आणि तीच बुद्धभूमी जी सर्व बौद्धांना, जी बौद्धांची श्रद्धास्थान आहे, असं जिथे भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या बुद्धगयेचं बुद्धविहार यांनी हिंदूच्या ताब्यात देऊन ठेवलेलं आहे। आज देशामध्ये कुठल्याही समाजाच्या जातीचे जे काही मंदिरं आहेत, मस्जिद आहेत, गुरुद्वारे आहेत, तिथं असं कुठलंही प्रकार नाही की त्या जातीच्या व्यतिरिक्त लोकांच्या हातामध्ये ते तिथलं जे काही व्यवस्थापन आहे ते दिलेलं आहे। पण हे एकमेव हे असं ठिकाण आहे की बुद्धगयेचं की जिथं त्यांनी त्यांच्या या व्यवस्थापन समितीमध्ये 5 हिंदूचे लोक आणि 4 बौद्धांचे ठेवलेले आहेत। त्याचा काय अर्थच नाही 4 लोकांना ठेवून। व्यवस्थापन समितीमध्ये त्यांनी जे 5 ठेवलेत, कुठलाही निर्णय घ्यायचा असता तो बहुसंख्येनं होतो आणि त्याप्रमाणे ते व्यवस्थापन चालते। म्हणून तिथं असलेले 4 बौद्ध काही कामाचे नाहीत, म्हणून सर्व भारतातल्या या बौद्ध धर्मियाच्या वतीनं हे जे आता बुद्धगयाचं बुद्धविहार मुक्त करण्यासाठी आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनानिमित्त नांदेडमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या 9 तारखेला सहयोगनगर येथील बुद्धविहारामध्ये संध्याकाळी 4 वाजता सर्व सांघिक विचार करून श्रद्धेय सर्व भिक्खुगण, सर्व आंबेडकरी चळवळीची संघटना, सर्व बौद्ध उपासक, बौद्ध महासभेचे सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या विचारातून एक नांदेडमध्ये भव्य असा मोर्चा काढून या आंदोलनाला एक मोठी ताकद देण्यासाठी नांदेडवासी तयार झालेले आहेत। नांदेडमध्ये होत असलेली ही लाक्षणिक बैठक आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरी होत आहे आणि महत्त्वाचा मुद्दा जे बुद्धगयेमध्ये महाविहार बुद्धविहार मुक्त करा आणि तिथल्या बनतेच्या हवाली करा। पण आता महाराष्ट्रामधल्या तमाम बौद्धांना आणि तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करण्यासाठी ही बैठक आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नांदेडवर असते आणि ज्या वेळी नांदेडमध्ये बैठका लागतात किंवा नांदेडमध्ये क्रांत्या होतात तर महाराष्ट्र पेटत असते। म्हणून नांदेडमध्ये आता क्रांतीचे हे सर्व ऐकणे टेंबे पेटलेले आहेत। उद्या 9 तारखेला सहयोगनगर या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता एक व्यापक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये सर्व आंबेडकरवादी आणि इतरही समाजाची लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि महाविहार बुद्धगयेचं जे महाविहारामध्ये जे काही हिंदू लोकांनी त्या ठिकाणी कब्जा करून बसलेले आहेत तर ते मुक्त करण्यासाठी। पण मी या भारतामधल्या तमाम समाजाला विनंती करतो, बाबरी मस्जिद त्यांनी तुम्हाला मुसलमानाला डावळून त्या ठिकाणी घेतली, उद्या शीख समाजाच्या त्या अमृतसरला सुद्धा ही हिंदू लोक किंवा इथला मोदी सरकार तर असंच षडयंत्र करून त्या ठिकाणी सुद्धा हे काहीतरी एक प्रकरण करणार आहे। म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी आता उठून उभा टाकावं आणि या मोदीनं आमचा बुद्धविहार, आमची बुद्धगया बौद्ध समाजाच्या हवाली हे म्हणजे संविधानिक पद्धतीनं किंवा माणुसकीनं अहिंसावादीनं देऊन टाकावं। 1949च्या कायद्यात दुरुस्ती करून बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मुख्य मागणीसह नांदेड येथे विभागीय महसूल कार्यालय निर्माण करावे, तसेच नांदेड तहसीलचे विभाजन नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशी 2 कार्यालये निर्माण करण्यात यावीत। या व इतर अन्य मागण्यांकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय सदस्य भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात। 1949चा महाबोधी कायदा रद्द करा, महाबोधी कायदा 1949 रद्द करा, रद्द करा।
मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील मला शासनाचा मिळालेला आहे. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या पासून त्या ठिकाणी जे पंड्या लोक आहेत त्यांच्यापासून मुक्त करण्यात यावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि 1949चा जो कायदा आहे त्या ठिकाणी जी समिती आहे त्या समितीमध्ये सगळं हिंदूंचंच प्राबल्य आहे. त्यामुळं त्या सगळी समिती बरखास्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे आमचं जे नांदेड येथील जे गुणवत्तेच्या आधारावर महसूल आयुक्तालय नांदेडला झालं पाहिजे. त्याचप्रमाणे नांदेडच्या तहसीलचे विभाजन करून नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशी 2 तहसील कार्यालये निर्माण करण्यात यावीत. त्याचप्रमाणे जे आमच्या मिल भागामध्ये NTC एरियामध्ये जे नागरिक राहतात त्यांना बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी घरकुल योजना नाही, तर त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई घरकुल योजना ही लागू करण्यात यावी अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे. आणि जे आमचे समाजभूषण पुरस्कारती आहेत त्यांना दरमहा 10,000 रुपयाचं अनुदान हे शासनानं महाराष्ट्र शासनानं द्यावं. त्याचप्रमाणे गेली 6 महिन्यापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी हे समाजभूषण पुरस्कारार्थींना देण्याचा नियम असताना कायदा असताना या ठिकाणी ते प्रकरण प्रलंबित ठेवलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की समाजभूषण पुरस्कारार्थींना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त्या द्याव्यात. आणि आमचं हे जे आज जे आंदोलन आहे खऱ्या अर्थानं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आज देशामध्ये जे प्रार्थना स्थळं आहेत मग ते हिंदूंचं राम मंदिर असो किंवा ख्रिश्चनांचं गिरजाघर असो किंवा मुस्लिमांची जी बाबरी मस्जिद असो, ह्या सगळ्या ज्या धार्मिक स्थळं आहेत, शिखांचा गुरुद्वारा आहे त्या ठिकाणी त्या धर्मांच्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी ताबा आहे. परंतु दुर्दैव असं आहे की आजही आम्हाला हे ज्या भगवान बुद्धांना जिथं ज्ञानप्राप्ती झाली बुद्धगया येथे, या बुद्धगया येथील बुद्धविहार हे त्या ठिकाणी हिंदूंच्या ताब्यात आहे आणि ते बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं, आमच्या धम्मगुरूंच्या आमच्या भंतेजींच्या ताब्यात द्यावं. या प्रमुख मागणीसाठी आजचं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.